मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप हा फोनवर बोलत असतो. त्याचवेळी पूर्णाजी विचारतात, झालं का रे प्रताप, त्या शकुनाची डिलेव्हरी यायला अजून किती वेळ लागणार आहे? तेव्हा प्रताप म्हणतो, अगं आई, येतोय तो माणूस. तेव्हा पूर्णाजी विचारतात, अरे पण कधी येणार? अरे चांगल्या कामासाठी जातोय तर उशीर व्हायला नको. अश्विन, एक काम कर ना बाळा, एक काम करू, त्या डिलेव्हरीवाल्याला ना तिकडे बाहेरच भेटू, असंच आपण निघूयात, चालेल ना? त्याचवेळी प्रताप विचारतो, काय चाललंय तुझं? किती घाई किती करतेस अगं तू? तुझं बोलणं तरी बघ. अगं तू बोलणी करायला नाही तर नाचून घरी आणायलाच चालली असं वाटतंय मला. तेव्हा सर्वजण आता हसतात, तर पूर्णाजी म्हणतात, नाचून आणण्याची घाई मला जास्त झालीच आहे. आणि तुला एक सांगू का अरे प्रताप, खरंच मला असं मनापासून वाटतं की कधी एकदा माझी नाचून घरी येईल, कारण अश्विनच्या निर्णयाचा मला फार आनंद झालाय. मग प्रताप पुढे म्हणतो, मला असं वाटतं तन्वीसाठी आपण ना वाटेत काहीतरी गिफ्ट घेऊ. तेव्हा आता कल्पना म्हणते, नाही नाही तसं नको, कारण सायली घरात आहे. जर शकुनाचं सामान आलं तर तिला लगेच समजेल ना की हे सामान शकुनाचं आहे म्हणून. त्याचवेळी प्रताप म्हणतो, आपण एक काम करूया, निघाल्यानंतर त्या दुकानात फोन करूया, म्हणजे ते पार्सल ना डिरेक्ट रविराजच्या घरी येईल. तेव्हा ही आयडिया चांगली असल्याचं आता कल्पना म्हणते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, पण तो तिथेही जरा वेळेवर आला नाही तर तन्वीच्या हातात ठेवण्यासाठी एकतरी साडी हवी की नको? त्यावेळी लगेचच आता अश्विन म्हणतो, पण पूर्णाजी, आपण जी लाल रंगाची साडी मागवली होती ना, ती खास अगं माझ्या चॉईसची होती ना. मी त्या पार्सलवर एक स्पेशल नोट सुद्धा लिहायला सांगितली होती. तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप हे सर्वजण त्याच्यावर हसतात, तर तो अजूनच लाजू लागतो. त्यानंतर लगेचच तो प्रतापला विचारतो, डॅड, तुम्ही ऑर्डर करताना तसं कन्व्हे केलं होतं ना? मग त्याचवेळी प्रताप म्हणतो, हो रे बाळा, केलं होतं कन्व्हे, चला आता उशीर करायला नको. मग त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, तन्वीच्या शकुनासाठी मीच एखादी आता साडी घेते माझ्याकडची, तुला चालेल ना अश्विन? तेव्हा ठीक आहे, मला चालेलच, असं अश्विन म्हणतो. अगं त्या साडीच्या रूपामध्ये तन्वीला तुझा आशीर्वाद मिळणार असेल तर का नाही चालणार मग मला? आणि माझ्या चॉईसच्या साडीचं काय, ती नंतर कधीतरी नेसेल. तेव्हा पूर्णाजी लगेचच कपाटातून एक साडी काढतात, तर आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात, कारण पूर्णाजीने स्वतःची साडी एक घेतलेली असते आणि सर्वांनाच ती खूप आवडते. तेव्हा कल्पना म्हणते, वा, खूप छान साडी आहे, तन्वीला शोभून दिसेल. त्यानंतर अश्विन आता विचारतो, चला मग आता निघायचं का आपण? तेव्हा पूर्णाजी अगदी आता देवाकडे प्रार्थनाच करतात की सगळं काही आमच्या मनाप्रमाणे घडू देत आजच्या दिवशी तरी. तेव्हा सर्वजण आता तेथून जातात, तर सायली त्यांच्याकडे पाहतच राहते. तिला वेगळाच काहीतरी असा डाऊट आलेला असतो. तेवढ्यातच अर्जुन आवरून आता ऑफिसला चाललेला असतो आणि सायलीकडे पाहतो, तर सायली एकदम गप्प असते. म्हणूनच तो आता तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो की माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये इतके विचार भरले आहेत ना की नवऱ्याचा डबा भरण्यामध्ये तिचं लक्षच नाहीये, आणि तुम्ही अजून तोच विचार करताय ना की आपल्या घरामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय? तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते. मग नंतर आता अर्जुन तिला म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, मी असं ऐकलंय, नवऱ्याचा डबा भरताना जर टेन्शनमध्ये बायको असेल ना तर जेवण कधीच पचत नाही नवऱ्याला. तेव्हा सायली म्हणते, असं नका ना हो बोलू प्लीज, आता येतं मला टेन्शन, मग काय करायचं बरं मी? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, फक्त स्माईल करायची, कारण तुम्हाला माहीत नाही टेन्शन आहे ना ते स्माईलला खूप घाबरतं, कारण तुम्ही स्माईल केलं की टेन्शन असं गायब. आणि कसं आहे ना, माझ्या बायकोची स्माईल ही खूप क्यूट आहे, आता जरा मला सुद्धा बघू द्यात, असं म्हणून तो तिला स्माईल करायला सांगतो. तेव्हा सायली आता वेगळ्याच प्रकारे त्याला हसून दाखवते. मग आता ती खूपच गोड हसते. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, दॅट्स अ क्यूट स्माईल, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती म्हणते, डबा घ्या आणि निघा आता, आणि वेळेत जेवा हा. तेव्हा अर्जुन, ओके बॉस, असं तिला म्हणतो. मग इकडे आता घरातील सर्वजण लगेचच प्रतिमाच्या घरी पोहोचतात. तेव्हा प्रतिमा पूर्णाजी, त्याचबरोबर कल्पना, अश्विन आणि प्रतापला पाहते आणि म्हणते, पूर्णाई या या, अहो तुम्ही मला सांगायचं की मी सर्व तयारी करून नसती ठेवली का? तेव्हा प्रताप विचारतो, अगं तयारी काय करायची आहे, आम्ही काही पाहुणे आहोत का? तेव्हा आता ती म्हणते, या बसा ना. मग सर्वजण आता तेथे बसतात. त्यानंतर प्रिया आता लगेचच तेथे येते आणि मग नंतर मनातच विचार करते की हे इथे येऊन पोहोचले सुद्धा, या मूर्ख अश्विनला सांगता सुद्धा नाही आलं का की घरातून निघतायत म्हणून? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, बरं झालं आलात, रविराज ना नेमके बाहेर गेले आहेत, आज ना रात्री जरा उशिराच येणार आहेत. मग आता
रविराज घरी असता तर आमच्याबरोबर नीट बोलला तरी असता का, असं आता प्रताप प्रतिमाला विचारतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो आहेत ते थोडे नाराज, आता काय करायचं. तेव्हा आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं की रविराज अजूनही नाराज आहे म्हणून. त्यानंतर प्रतिमा आता विषय बदलते आणि म्हणते, पूर्णा आई, अहो किती दिवसानंतर असं सहज घरी आलात, खरंच खूप छान वाटलं मला. तेव्हा कल्पना म्हणते, प्रतिमा आम्ही असंच ना सहज नाही आलो घरी, अगं तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आलोय. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते की लगेच हे सगळं काही सांगतायत की काय. मग प्रिया आता काहीच बोलू देत नाही. तेव्हा ती म्हणते, अगं आई ऐक ना, लास्ट टाइम जेव्हा मामा मामी आले तेव्हा तुला त्यांच्याशी खास काही बोलता आलं नाही आणि त्यांचं स्वागत सुद्धा करता आलं नाही, त्याचबरोबर पाहुणचार सुद्धा करता आला नाही. मस्त काहीतरी खायला कर सगळ्यांसाठी. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो हो करते हां, असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, राहू दे ग तू बस अगोदर. आता लगेचच प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं आई करणार आहे सगळ्यांसाठी खायला काहीतरी, आणि तुम्हाला असं खाऊनही घातलं तर तिला छान वाटणार आहे का, आणि तिच्या जीवात जीव येणार आहे का नाही ना. मग प्रतिमा म्हणते, तुम्ही बसा हां मी आलेच, असं म्हणून लगेच ती किचनकडे जाते. त्यावेळी लगेचच आता प्रिया म्हणते, पूर्णाजी तुम्ही आईशी बोलाल, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अश्विन बोलला मला, पण तुला नक्की काय सांगायचंय. तेव्हा आता प्रिया लगेचच म्हणते, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणून मी बोलते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे आता दुकानातून माणूस ते शकुनाचं सामान घेऊन घरी पोहोचलेला असतो आणि अगोदर बेल वाजवतो. कुणी आहे का घरात असं विचारतो. विमल आता तेथेच काम करत असते. मग आता ते पार्सलवाले काका म्हणतात की सुभेदारांचं हे पार्सल आलंय. तेव्हा लगेचच ती ते पार्सल घेते. त्यानंतर ते काका विचारतात, मला पाणी मिळेल का प्यायला. मग विमल म्हणते, हो मिळेल, या की घरामध्ये. आता तेवढ्यातच सायली तेथे येते आणि लगेचच ते शकुनाचं सामान पाहते आणि तिला जरा धक्काच बसतो. तर इकडे विमल आता त्या काकांना पाणी देते. सायली आता त्या पार्सलकडे पाहत पाहतच पुढे आलेली असते. तर इकडे आता प्रताप विचारतो की तन्वी अगं एवढं काय बोलायचंय तुला. मग आता प्रिया म्हणते, तुम्ही आमच्या लग्नाचा विषय ना असा डोक्यातून काढून टाका. तेव्हा लगेचच आता सर्वांना मोठा धक्का बसतो. मग त्यावेळी आता तू अचानक असं का बोलती असं अश्विन विचारतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे आपण अशी स्वप्न तरी का बघायची आहे अश्विन, कारण काहीही झालं तरी आपलं लग्न नाही होऊ शकत. कल्पना विचारते, अगं बाळा तुला असं का वाटतंय. मग त्याचवेळी प्रिया म्हणते, कारण हे सतत असं माझ्याबरोबर होत राहणार. त्याचवेळी आता लगेचच प्रिया पुढे सांगू लागते, पा एवढे चिडले आहेत ना तुमच्यावर, ते माझं मन समजूनच नाही घेऊ शकत. कारण तुम्ही जर आमच्या लग्नाबद्दल त्यांच्याशी बोलायला जाल ना तर ते लगेच लग्न सुद्धा मोडतील आणि पुन्हा एकदा दोन घरांमधील संबंध खराब होतील. आणि अर्जुन सायली तर आमचं लग्न कधी म्हणजे कधीच होऊ देणार नाही. मग पूर्णाजी म्हणतात, हे बघ बाळा, आम्हाला हे अगोदरपासूनच माहीत आहे, त्यामुळे अर्जुन आणि त्याच्या बायकोला आम्ही काहीही सांगितलं नाही, या सगळ्या गोष्टींपासून दूरच ठेवलंय. तेव्हा मग बाबांचं काय, तुम्ही त्यांना तर सांगणारच ना, असं आता प्रिया विचारते. आणि ते लग्न कधीही म्हणजे कधीही नाही होऊ देणार असं म्हणून ती लगेचच सर्वांचं ब्रेन वॉश करू लागते. सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात. आता रडण्याची नाटकं करत प्रिया म्हणते की माझं ना तिसऱ्यांदा लग्न मोडेल, मग जर बाबांना तुम्ही सांगितलं तर. खरंच मी सांगते, मला हे सहन नाही होणार, माझा ना तिथल्या तिथे जीव जाईल, असं म्हणून प्रिया अजूनच रडण्याची नाटकं करते. तेव्हा अश्विन म्हणतो, असं का बोलतेस तन्वी तू. तेव्हा असं अभद्र काही बोलू नकोस हा तन्वी, असं आता लगेच कल्पना म्हणते. त्यावेळी अश्विन तिला शब्द देतो, हे बघ तन्वी, मी असं काहीही करणार नाही, कोणी काहीही बोलू दे, मी तुझ्याबरोबरच लग्न करणार. मग आता अश्विनला लगेचच प्रिया म्हणते, माझा तुझ्यावर आहे रे विश्वास अश्विन, पण बाबांपुढे ना कोणी काहीच कधी बोलू शकणार नाही, आणि जर हे लग्न होण्या अगोदर बाबांना समजलं तर हे लग्न होणंच अशक्य आहे, असं आता प्रिया सर्वांना सांगते. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो, तन्वी तर काहीही चुकीचं बोलत नाहीये, परंतु रविराजपासून हे सगळं लपवून ठेवणं मलाही बरं वाटत नाहीये, पण आता आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग सुद्धा नाहीये. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, मी जर हे आईला सांगितलं तर
ती नक्कीच हे सगळं काही बाबांना सांगणार, म्हणजे आता शेवटी तेच होणार ना, असं म्हणून लगेचच आता प्रिया सर्वांना सांगतेच आई बाबांना याबद्दल काहीही सांगायचं नाही. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. तर आता कल्पना म्हणते की म्हणजे दोघांनाही नाही सांगायचं का? अगं हे लग्न आहे, हा काय भातुकलीचा खेळ नाही आहे तन्वी, आणि हे लग्न एवढं चोरून करायला मला तर अजिबात नाही आवडणार. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात मला सुद्धा नाही आवडणार हे असं. हे बघ तुझ्या बाबांचा राग निवळेपर्यंत वाट बघायची हे मला मान्य आहे, परंतु प्रतिमा नक्कीच तुला समजून घेईल. तर आता प्रिया म्हणते मला अशी दुःखाची सवयच आहे, कारण माझे आई बाबा माझ्या या लग्नाला कधीही होकार देणार नाही. आता पहा मग काय करायचं ते. त्याच वेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात. तर प्रिया रडण्याची नाटकं करत असते. तर आता ती म्हणते की मला दुःखाची सवय आहे, तुम्ही नाही म्हटलात ना तरीही चालेल. मग आता सर्वजण एक निर्णय घेतात आणि मग नंतर प्रियाला सांगू लागतात की हे बघ आता आम्ही काय सांगतोय ना ते ऐक जरा, असं म्हणून आता पूर्णाजी तिला म्हणतात अगं बाळा आपण रविराजांना नको सांगूयात ते ठीक आहे, परंतु प्रतिमाला तर सांगितलं पाहिजे, कारण ती तुझी आई आहे, तुला नक्कीच समजून घेईल असं मला वाटतं. तेव्हा प्रिया पण अजून घाबरलेली असते. तर आता इकडे सायली विचारते दादा हे कुणाचं पार्सल आहे? त्यावेळी ते पार्सलवाले काका म्हणू लागतात सॉरी हां, अहो सुभेदारांचं पार्सल आहे, मध्ये ट्रॅफिक लागली ना म्हणून मला जरा उशीर झाला यायला, कारण माझ्या आणि मालकांचे मध्ये मध्ये सारखे फोन चालू होते, ते सुद्धा मी घेतले नाहीत कारण मी घाबरलो होतो, आणि आता मी मालकांना फोन करून सांगतो की तुमचं पार्सल पोहोचवलंय म्हणून. तेव्हा काय आहे यामध्ये असं सायली विचारते. मग आता साडी आहे यामध्ये असं लगेचच आता काका कोणत्या दुकानातून आला आहात तुम्ही असं सायली पुन्हा विचारते. तेव्हा आता काका म्हणतात की ओम छाया साडी सेंटरमधून आलो आहोत मॅडम. त्यानंतर आता सायली विचारते काय हो, साडी फुलं आणि त्याचबरोबर गजरे फळं, तुमची खात्री आहे ना की सुभेदारांसाठीच हे पार्सल होतं म्हणून? त्यावेळी आता लगेचच काका म्हणू लागतात हो अहो मॅडम माझी खात्री आहे, त्यांचाच फोन आला होता मला, त्यांनी अन्नपूर्णा निवास हे नाव सांगितलं होतं. तेव्हा काय नाव लिहिलं आहे यावर बघू जरा असं म्हणून सायली ते पाहत असते. तेवढ्यातच त्या काकांच्या हातातून आता पाण्याचा ग्लासच त्या साडीच्या बॉक्सवर पडतो, त्यामुळे आता ते नावच पुसलं जातं. तर पटकन आता ते काका रुमालांनी स्वच्छ करून घेतात आणि मग सायली काय करते बॉक्स हातात घेत लगेचच त्यावरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करते, परंतु ते आता पाण्याने अगदी पुसूनच गेलेलं असतं. तेव्हा यावरचं सगळं नावच पुसलं गेलंय, काय लिहिलं काय होतं यावर असं सायली विचारते. तेव्हा आता मला एवढं काही माहीत नाही असं ते काका म्हणतात. मग सायली म्हणते ठीक आहे काका तुम्ही या आता. मग ते लगेच तेथून जातात. तर सायली अजूनही ते नाव वाचण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे प्रिया आता नाटकी करत म्हणत असते माझ्या लग्नामध्ये मला आईबाबांचा आशीर्वाद नको असेल का? पण लग्नामध्ये आईने जरी आशीर्वाद दिला ना तरीही ती गोष्ट अशी बाबांपासून लपवू नाही शकणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सायलीपासून. आईचं आणि त्या सायलीचं किती गुळपीट आहे तुम्हाला माहीत आहे ना. तर इकडे प्रतिमा ही स्वयंपाकघरामध्ये असते आणि ती काम करत असते. दुसरीकडे प्रिया सांगत असते की जर आता आईने सायलीला सगळं सांगितलं तर कधीच ती लग्न होऊ देणार नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते हे सुद्धा बरोबरच आहे. मग त्याच वेळी आता पूर्णाजी विचारतात तन्वी वर थोडा तरी विश्वास आहे ना तुझा? तेव्हा ती म्हणते हो आहे. मग आता पूर्णाजी म्हणतात सगळं काही माझ्यावर तू सोडून दे आता. हे बघ मी आता रविराजांचा राग नाही काढू शकत, परंतु प्रतिमा अजिबात माझ्या शब्दाबाहेर नाही. तर इकडे प्रतिमा ही सर्वांसाठी नाश्ता घेऊन बाहेर येत असते. मग पुढे आता पूर्णाजी म्हणतात हे बघ तू जरा शांत राहा, तुझं लग्न तुझ्या आईच्या परवानगीनेच होईल, ही जबाबदारी फक्त आणि फक्त माझी असेल. तेव्हा प्रिया आता कशीबशी हो असं म्हणते. तेव्हा मनातच आता प्रिया विचार करू लागते म्हणजे ही अर्ध्या मेंदूच्या बाईला सांगणारच नको तेव्हा ममतेचे झरे हिच्या मनात ना म्हातारीच्या वाहत राहतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो थँक्यू पूर्णाजी, मला माहीत आहे तू सगळं काही अगदी ठीक करणार. प्रतिमा आता तेथे येते आणि विचारते काय इथे येत आहे का सर्वजण? गरम गरम इथेच नाश्ता करून घ्या बरं. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की ते राहू दे प्रतिमा, तू अगोदर इकडे ये बरं, कारण आम्हाला जे बोलायचं आहे ना ते थोडं महत्त्वाचं आहे. तेव्हा सुद्धा प्रतिमा आता लगेच पूर्णाजींजवळ जाऊन बसते. त्यानंतर सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता प्रतिमाला प्रश्न पडतो नक्की पूर्णाईला एवढं काय बोलायचं असेल. पुढे पूर्णाजी म्हणतात की एका गोष्टीसाठी मला तुझी परमिशन हवी आहे.
त्याच वेळी आता प्रतिमा म्हणते परवानगी कसली हवी आहे आता. तेव्हा पूर्णाजी म्हणतात मी जे बोलणार आहे ना बाळा ते अगदी लक्ष देऊन नीट ऐक आता तू. तेव्हा लगेचच आता काय झालं आहे पूर्णाई असं प्रतिमा विचारते. सांगा ना मला जरा ना काळजीच वाटायला लागली असं म्हणून आता ती लगेच सगळ्यांकडे पाहत असते. नक्की काय झालं असेल तिच्या मनातही गोंधळ आता उडालेला असतो. मग पुढे आता पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमा आम्ही तुझ्याकडे तन्वीला मागणी घालण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून आता प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो. मग आता ती सगळ्यांकडे पाहतच राहते. पुढे आता पूर्णाजी म्हणतात आमच्या अश्विनसाठी आम्ही हात मागायला आलो आहे तुझ्या तन्वीचा. तेव्हा प्रतिमाला आता जबर धक्काच बसतो आणि ती अश्विनकडे पाहतच राहते. तिला आता विश्वासच बसत नसतो की हे सगळं काही असं घडतंय म्हणून. इकडे आता सायली विचार करत असते की ह्या पार्सलवर तन्वी असं नाव का लिहिलं असेल आणि मला असं का वाटतंय की हे नाव तन्वीच आहे म्हणून. ते पुसट झालंय पण मला असं वाटतंय खात्री आहे की हे नाव तन्वीच आहे आणि तन्वीसाठीचं पार्सल इकडे पूर्णाईंने का मागवलं असेल असाही ती विचार करते. सांगा ना विमलताई अहो. त्यावेळी आता लगेचच विमल म्हणते की काहीच कळत नाहीये कारण हल्ली ना पूर्णाई व वहिनी माझ्याशी अजिबात नीट नाही बोलत. तेव्हा सायली विचारते म्हणजे काय. तेव्हा आता लगेच विमल म्हणू लागते नाही नाही काही नाही असं म्हणून ती सांगत नाही नक्की काय झाले. त्याचवेळी लगेचच आता सायली म्हणते विमलताई नक्की काय झाले सांगा की प्लीज. मग आता विमल म्हणते नाही ओ सायलीताई काहीच नाही झालं. सायली आता लगेच तिला शपथ घालते. मग आता विमल लगेचच सांगू लागते जेव्हा सकाळी मी कॉफी घेऊन पूर्णाईंच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा वहिनी माझ्यावर खूपच ओरडल्या. तेव्हा सायलीला आता मोठा धक्काच बसतो. तर आता सकाळी जो काही प्रकार घडला ना तो सगळा काही विमल सायलीला सांगते. कल्पना वहिनी किती ओरडल्या आहेत माझ्यावर. तेव्हा विमलला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि मग सायलीला सुद्धा. तेव्हा आई खरंच अशा बोलल्या का तुमच्याबरोबर असं लगेचच सायली विचारते. मग आता विमल म्हणते मला ना सुद्धा त्याच गोष्टीचं जरा आश्चर्य वाटते कारण आपल्या कल्पना वहिनी ना तशा नाही आहेत पण हल्ली त्यांना काय झाले ना हेच कळत नाही. त्यावेळी लगेचच सायली म्हणते विमलताई हा राग तुमच्यावरचा नाहीये. बहुतेक आई ना माझ्यापासूनच काहीतरी अशा लपवत आहेत आणि तुम्ही ते येऊन मला सांगाल अशी त्यांना भीती वाटली असेल आणि म्हणून त्या तुम्हाला अशा ओरडल्या असतील बोलल्या असतील. मग आता तुमच्यापासून लपवण्यासारखं एवढं काय आहे असं विमल विचारते. मग आता सायली म्हणते मलाही काही कळत नाही आणि ही साडी नक्की कोणासाठी मागवली असेल. त्यानंतर विमल तिच्या कामासाठी निघून जाते. तर आता लगेचच सायली म्हणते की हे शोधण्याचा एकच मार्ग आहे असं म्हणून ती त्या पार्सलकडे पाहते आणि जे साडी सेंटर असतं ना त्या नंबरवर कॉल करणार असते. तर दुसरीकडे आता प्रतिमा ही म्हणते तन्वी आणि अश्विनचं लग्न हा विचार आलाच कसा तुमच्या मनात. तेव्हा आता प्रताप म्हणतो अगं नाही प्रतिमा हा विचार आमच्या मनात नाही आला. हा विचार आहे ना तो तन्वी आणि अश्विनच्या मनात आलाय आणि आम्ही तो अगदी आनंदाने स्वीकारलाय. तेव्हा लगेचच आता प्रतिमा तन्वीकडे पाहते. तेव्हा तन्वी आपली गप खाली मान घालून उभी राहते. त्यानंतर आता कल्पना म्हणते प्रतिमा आता तू सुद्धा हो म्हण ना ग प्लीज. मग आता त्याच वेळी प्रतिमा आता प्रियाला विचारते काय ग तन्वी बाळा तू मला अगोदर हे का नाही सांगितलंस. वेळी आता प्रिया म्हणते आई अगं मला माहीत नव्हतं तू यावर ना कशी रिॲक्ट करशील. मला ना तुझी खूप भीती वाटत होती म्हणून मी नाही सांगितलं. तेव्हा आता प्रतिमा म्हणते तन्वीच्या आयुष्यात आधी काय काय घडलं आहे हे सगळं तुला माहीत आहे अश्विन. तरीही सुद्धा तू तिच्याशी लग्न करायला कसा तयार आहेस मलाच कळत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो हो प्रतिमा आत्या हे बघ तन्वीच्या आयुष्यात जे काही घडलं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. तिच्यासारखी गुणी बायको जर मला मिळाली ना तर मी स्वतःला खरंच खूप लकी समजेन. मग आता प्रतिमा सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते मी काय बोलू ना मला खरंच कळत नाहीये सध्या. अहो पूर्णाई मी अगोदर यांच्याशी बोलते आणि मग तुम्हाला काय ते सांगते कारण मला नाही वाटत की रविराज या लग्नासाठी तयार होतील म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते रविराज भाऊजी नकार देतील याची आम्हाला खात्रीच आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की लग्न लागेपर्यंत त्यांना काहीही सांगायचं नाही. तेव्हा हे ऐकताना प्रतिमाला मोठा धक्का बसतो. ती आता जागेवरून उठते आणि म्हणते काय हे नाही होऊ शकत असं कारण मी यांना न सांगता कोणताही निर्णय असा नाही घेऊ शकत कारण लेकीच्या लग्ना एवढी महत्त्वाची गोष्ट यांच्यापासून लपवूच कशी मी. तेव्हा लगेचच प्रिया रडण्याची नाटकं करते आणि म्हणते की पूर्णाजी मी तुला म्हटलं होतं ना गं माझ्या नशिबात लग्न नावाचं सुख नाहीयेच म्हणून. आता भोगू देत मला माझ्या कर्माची फळं. माझ्या नशिबात जे काही आहे ते मी स्वीकारेल.
असं म्हणून आता खूपच रडण्याचं नाटक ती करू लागते. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात की हे बघ प्रतिमा, मी म्हटलं होतं ना गं तुला नाही सांगायचं म्हणून रविराजांना, कारण तू तर तुझ्या वचनातून मला मुक्त केलं, पण माझ्या मनासारखं कधीतरी होऊ दे ना. ऐक ना जरा, एक खंत माझ्या मनाला लागून राहिली आहे आणि आता नशिबाने आपल्या सगळ्यांना आणखी एक संधी सुद्धा दिली आहे. आता तरी तुझ्या लेकीला माझी नाचून होऊ दे ग. आता रडतच प्रतिमाला पूर्णाजी म्हणत असतात. त्यावेळी प्रताप सुद्धा म्हणतो, आमच्या घरामध्ये तन्वीचा जो काही अपमान झालाय तो आम्हाला जरा भरून काढू दे ना ग. मग त्याच वेळी कल्पना म्हणते, मी तुला खात्री देते प्रतिमा, माझा अश्विन आहे ना तो तुझ्या तन्वीला अगदी सुखात ठेवेन. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तू हो म्हण ग फक्त प्रतिमा. त्यावेळी आता लगेचच प्रिया प्रतिमाकडे पाहत असते जेणेकरून ती लगेच हो म्हणेल. तेव्हा आता लगेच पुढे त्या म्हणू लागतात की एकदा तन्वी आणि अश्विनचा संसार सुरू झाला ना, मग मी डोळे मिटायला मोकळी ग, असं म्हणून पूर्णाजी आता प्रतिमाला अगदीच कोंडीत पकडतात. त्यावेळी प्रतिमा आता म्हणते, पूर्णाई प्लीज असं नको ना गं बोलू. अगं अश्विन हा तन्वीची किती काळजी घेतोय ना हे मी बघतीये ग. त्या दिवशी तन्वी त्याचे कॉल घेत नव्हती तर तो अगदी कासावीस होऊन इकडे आला होता. तन्वीच्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला अजिबात चालत नाही. या सगळ्याचा अर्थ त्यावेळी माझ्या अजिबात लक्षात नाही आला, पण आता अगदी व्यवस्थित येतोय की जावयामध्ये आणखी कुठले गुण असायला हवेत. असं म्हणून ती अश्विनकडे पाहते आणि जावई म्हणून त्याचा स्वीकार करणार असते. तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता प्रतिमाला विचारतात, म्हणजे प्रतिमा अगं तुझा होकार आहे का असं प्रताप विचारतो. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. तर आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तेव्हा आई थँक्यू सो मच असं म्हणून प्रिया लगेच प्रतिमाला मिठी मारते. तर कल्पना आता हे लग्न जमलं तर असं म्हणते आणि लगेच अश्विन व प्रियाला सांगते की तुम्हा दोघांचंही अभिनंदन. तेव्हा आता पूर्णाजी अजून एक अट प्रतिमाला घालतात, ते म्हणजे की माझ्या अश्विन आणि तन्वीच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तू ही गोष्ट रविराज त्याचबरोबर अर्जुन सायलीला सांगू नकोस. हे कार्य असं आनंदात पार पडू देत, माझं एवढंच ऐक बाळा असं म्हणून पूर्णाजी प्रतिमासमोर हात जोडतात. तेव्हा लगेचच पूर्णाईंना असा हात जोडलेलं पाहून प्रतिमाला वाटतं की आपणच चुकतोय की काय, म्हणून ती म्हणते, नका पूर्णाई असा हात नका ना जोडू. अहो मला सुद्धा तन्वीचं फक्त सुखच हवंय आणि हे असं सगळ्यांपासून लपवून ठेवणं खरंच मला खूप जड जाणार आहे, पण तरीही तुम्ही जे ठरवलंय ना तसंच होईल. तेव्हा सर्वांना आता खूप आनंद होतो. तर प्रतिमाचं मन मात्र तिला थोडं का होईना खात असतं. सायली आता साडी सेंटरमध्ये फोन करते. तेव्हा सायली आता स्वतःची ओळख सांगत अन्नपूर्णा निवासमधून मी बोलत असल्याचं सांगते. मग तेवढ्यातच आता तो दुकानदार म्हणतो, सॉरी हा मॅडम, साडीची डिलिव्हरी देण्यासाठी जरा उशीर झाला तुम्हाला. अहो तुम्ही खास लाल रंगाची साडी मागवली होती ना, ती ॲक्च्युली आमच्याकडे स्टॉकमध्ये नव्हती आणि ती वेगळ्या पत्त्यावर तुम्ही पाठवायला सांगितली. तोपर्यंत आमचा डीलर जो पार्टनर आहे ना तो निघून सुद्धा गेला होता आणि म्हणूनच मी त्याला कॉल करत होतो, पण त्याने रिसिव्हच केला नाही आणि साडीची डिलिव्हरी शेवटी तुमच्याच पत्त्यावर आली. तेव्हा सायलीला आता प्रश्न पडतो की असं काय. मग आता ती विचारते, दुसऱ्या कोणत्या पत्त्यावर ती साडीची डिलिव्हरी पाठवायला सांगितली होती. तेव्हा लगेचच आता तो पत्ता सांगू लागतो की रविराज किल्लेदार AS रोड आणि बस स्टँडजवळ या पत्त्यावर पाठवायला सांगितली होती. तेव्हा असं सांगून तो आता फोन ठेवतो. तर सायलीला धक्काच बसतो की असं काय. त्यावेळी लगेचच आता सायली फोन ठेवल्यानंतर विचार करत असते की म्हणजे रविराज काकांच्या घरी ही साडी पाठवायला सांगितली होती, म्हणजे त्यावर नाव वाचलं होतं तन्वी, ते बरोबर होतं. याचं कारण काय असेल हाच प्रश्न सायलीला पडतो. मग त्याच वेळी इकडे अर्जुनला ती फोन करते. तेव्हा अर्जुन मीटिंगमध्ये असतो, पण सायली आता त्याला फोन करतच राहते. त्यामुळे आता अर्जुन कॉल रिसीव्ह करतो. मग सायली पटपट बोलू लागते, अहो काहीतरी मेजर गडबड दिसतीये, कारण शकुनाची म्हणजे लाल रंगाची साडी आपल्या घरच्यांनी खास मागवली होती आणि ती प्रियासाठी होती. अहो सांगा ना याचा अर्थ काय असेल. तेव्हा अर्जुन हळूच म्हणतो, तुम्ही श्वास तरी घ्या. आणि शकुनाच्या साडीचं म्हणता, पण लग्नाबद्दल बोलताय का तुम्ही. तेव्हा आता सायली म्हणते, हो म्हणजे हे सगळं प्रियाच्या लग्नाबद्दल चालू असणार ना. तेव्हा अर्जुन आता खुश होतो आणि म्हणतो की दॅट्स अ फॅन्टॅस्टिक न्यूज, ग्रेट.
अहो तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे, तुम्ही का टेन्शन घेताय? अहो तन्वीचं लग्न होतंय म्हटल्यानंतर ती मुलगी तुमच्या नवऱ्याच्या पाठीमागे लागणार नाही. आय होप त्याचा लाईफ पार्टनर हा चांगला असेल, आता देवच त्याला वाचवेल, असं अर्जुन अगदी हळू आवाजातच म्हणतो. तेव्हा सायली विचारते, म्हणजे आई बाबा हाच आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असतील ना? अर्जुन म्हणतो ऑफकोर्स. तेव्हा आता पूर्णाजी खुश झाली असेल ना, त्यामुळे सगळे गेले असतील तिकडे, असं अर्जुन म्हणतो. आता रिलॅक्स व्हा, टेन्शन घेऊ नका, असं म्हणून तो फोन ठेवतो. मग इकडे सायली म्हणते की प्रियाचं लग्न ठरत असेल तर चांगलंच आहे, पण माझ्या मनात अशी भीती का दाटून राहिली आहे आणि कसली तरी अशी काळजी का वाटतीये. त्यानंतर संध्याकाळी अर्जुन घरी येतो. त्याच वेळी आता सायली विचार करतच बसलेली असते. अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो. पाहतो तर सायली अजूनही विचार करत असते. तो चुटकी वाजवतो आणि तिला भानावर आणतो. तेव्हा तो विचारतो, कसला विचार करताय तुम्ही? मग तन्वीचं लग्न खरंच जमलंय की नाही हाच विचार करताय ना तुम्ही, असं तो सायलीला विचारतो. तेव्हा सायली हो असं म्हणते. अर्जुन म्हणतो, हो जमलं असेल तर बरंच आहे ना आपल्यासाठी. तेव्हा तन्वीचं लग्न ठरलं, तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे. पूर्णाजी ते म्हणत असते ना काहीतरी, सोंठ खोकला काय ते जातं जातं ते. मग सायली म्हणते, सोंठी वाचून खोकला जातो तेच ना? अर्जुन म्हणतो, हो तेच, पण तन्वीच्या नवऱ्याची ना काळजी वाटते, अख्ख्या जगात त्याला तीच मुलगी भेटले का, असं म्हणून अर्जुन हसतो. मग सायली तरीही हसत नाही. तो म्हणतो, आता तरी हसा ना मिसेस सायली, अहो तुम्ही असं बिहेव करताय, काहीतरी सिरियस घडलंय. मग सायली म्हणते, तसं ना ते सिरियसच प्रकरण आहे, कारण प्रियाचं लग्न ठरलं असतं, तिने गावभर दवंडी पेटली नसती का मग, आणि आपल्या इथे येऊन बढाया सुद्धा मारल्या असत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया लग्नासाठीच तयार झालेली असते. तेव्हा आता प्रतिमा सुद्धा तयार होते आणि मग त्यानंतर सुमन तेथे येते आणि म्हणते, अरे वा, कुठे जाण्याची तयारी सुरू आहे. एका क्षणी असं वाटलं मुलगी लग्नासाठी तयार होते आणि आई तिला तयार करते. तर दुसरीकडे आता पूर्णाजी विचारतात, काय रे अश्विन, तुझं लग्न लपवून ठेवण्याच्या नादात तू अशी कपडे घालणार आहेस का? तेव्हा अश्विन म्हणतो, घरातून जर अशी कपडे घातले तर डाऊट येईल ना. तेव्हा आता प्रताप बाहेर येतो आणि लगेचच विमलला सांगतो, मित्राच्या मुलाचा साखरपुडा आहे, आम्ही तिकडेच चाललो आहोत, असं म्हणून ते निघतात. त्यांचा पाठलाग करत करत सायली आता लगेच कोर्टामध्ये पोहोचते. मग आता इकडे अश्विन हा त्याच्या कलिग डॉक्टरला घेऊन आलेला असतो, कारण साक्षीदार लागतील ना म्हणून. तर सायली आता तिथे जाऊन पोहोचते. तर अर्जुन सुद्धा तेथे आलेला असतो आणि तो घरातील सगळ्यांकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.